माझे हो तर माझ्यावर खूपच रागावले होते. मला स्टार्टिंगला कळलंच नाही काय झालं तर. ड्युटीवरून आले आणि मला विचारायला लागली, का ग तू काय विसरली? मला तेव्हा काही कळलंच नाही. मी पटकन उठली आणि विचार करायला लागली. बाईचं आयुष्य असं असतं ना, की मूल झाल्यानंतर घरकामात आणि मुलांमध्ये एवढं व्यस्त होतात की महत्वाच्या गोष्टी सुद्धा विसरायला होतं. त्यानंतर मी काही फाईल्स चालल्या. तेव्हा माझ्या लक्षात आलं आणि मी लगेच डॉक्टरांना कॉल केला. त्यानंतर डॉक्टरांनी मला 2 तासानंतर यायला सांगितलं. तेव्हा मी उठली आणि लगेच तयारीला लागली. पहिले अनुची तयारी करून दिली आणि नंतर मी स्वतः तयार झाले आणि निघाले हॉस्पिटलला जायला. माझे हो तर माझ्याशी बोलायला सुद्धा तयार नव्हते. या गडबडीत तर मी फाईल सुद्धा घ्यायला विसरली होती. तेव्हा माझ्या अहोंनीच मला आठवण करून दिली आणि मी लगेच जाऊन आतमधून फाईल घेऊन आले. गाडीमध्ये तर अनु खूपच आनंदी होती. हॉस्पिटल माझ्या घराजवळून 3 किलोमीटर असल्यामुळे आम्ही लवकरच जाऊन पोहोचलो. पोहोचताच लगेच अनुचे वजन करून घेतले आणि त्यानंतर थोड्या वेळ बसलो. आम्ही आधीच नंबर लावला असल्यामुळे आम्हाला जास्त थांबायची सुद्धा गरज पडली नाही. आतमध्ये जाताच डॉक्टर सुद्धा माझ्यावर रागावले आणि म्हणाले, एक जबाबदार आई म्हणून एवढी महत्वाची वॅक्सिनेशन कशी विसरू शकतेस? तर अनुची आज 7 महिन्याची इन्फ्लुएन्झाची सेकंड डोस वॅक्सिनेशन होती. ही वॅक्सिनेशन फक्त प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येच मिळते. इन्फ्लुएन्झा ही वॅक्सिनेशन फ्लू आणि इन्फेक्शन पासून प्रोटेक्शन करते. अनुला वॅक्सिनेशन देताच मी एक आई म्हणून खूप इमोशनल झाले. पण व्हॅक्सिनेशन देणं सुद्धा खूप गरजेचं असतं. अनु व्हॅक्सिनेशन दिल्यानंतर थोडीच रडली आणि शांत झाली. जसं की तिला सांगायचं होतं, डोंट वरी मम्मा, मी तर खूप स्ट्रॉंग आहे, काळजी करू नको. घरी येताच तिला कॅल्पोलचं औषध दिलं. तुम्ही सुद्धा ही व्हॅक्सिनेशन तुमच्या बाळाला दिली आहे का? कमेंट मध्ये सांगा. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आमच्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.